हाथों पाय लागू, देव गुरु तणी आज्ञा मांगू, जीव अगरे आप बेसजो, आय वाणी करजो सवार, आगो पाछो जो अक्षर थाय, माफ करजो दोष जो थाय, कविजन आगड़ मारी श्रीमती, दोष टाळजो माता सरस्वती। अखंड मंडलाकार सचेत अचेत निराकार और आकार स्वरूप स्वामी सच्चिदानंद जी एवं सिद्धाश्रम के समस्त योगी, समस्त मातृशक्ति एवं समस्त देव शक्तियों को कोटि कोटि मराठीतच बोलू ना, थोडस कुठे तुटलं तर सांभाळून घ्या। आज या ठिकाणी मंचावर बसलेले सगळे साधू संत, महामंडलेश्वर मंत, त्या सगळ्यांना जय माता दी आणि त्यांचं खूप खूप साधुवाद की अविनाशच्या या भूमीवर येऊन त्यांचे चरण स्पर्श करून त्याची भूमी पवित्र केली, त्याचं घर पवित्र केलं, ताकी अविनाश आणि जुन्नरपासून माझे खूप जुनं घेणं देणं आहे आणि त्यांची भूमीला स्पर्श केलं, म्हणजे माझ्या मुलाच्या भूमीला स्पर्श केलं, त्याच्याबद्दल आप सगळ्यांचं खूप खूप आभार। आता महाराजांनी जसा आपल्याला उपदेश दिला की धर्माचे किती नियम असतात आणि कसे पाळावे, आणि पाहताना मनुष्य काय विचार करायला पाहिजे। पहिली गोष्ट नाही तर आपल्या मराठीत एक म्हण आहे की मनी नाही भाव आणि देवा मला भाव। मनामध्ये भाव नसतात देवा प्रत्येचे, तरी आपण देवा जात असतो, ते काही नाही काही मागत असतो। एक लहानशी कथा सांगतो आपल्याला। एका गावामध्ये एक खूप धनाढ्य श्रीमंत राहत होता। तर त्या शेठनी त्या गावामध्ये जेवढी पण राहिलेली गोरगरीब, दारिद्र्य एकदम गरीब आणि मध्यमवर्गीय जेवढी लोक होती, त्यांना त्यांनी ठरवलेलं की कोणाला 20 रुपये द्यायचे, कोणाला 50 रुपये द्यायचे, कोणाला 30 रुपये द्यायचे। अशी ही प्रथा वर्षानुवर्ष चालत राहिली। एकदा एक गरीब ज्याला दर महिन्याला 50 रुपये भेटायचे, तो त्या 1 तारीखच्या दिवशी तो शेठच्याकडे गेला। शेठच्या मुलींनी सांगितलं की यावेळी तुला खाली 25 रुपये भेटणार, 50 रुपये भेटणार नाही। त्या गरीबाला राग आला की का 25, मला 50च पाहिजे। तर की नाही, शेठांच्या मुलीचं लग्न आहे आणि कोटी रुपये खर्च होणार आहे, तर यावेळी थोडी कटोती केली आहे, म्हणून मला तुम्हाला 25 रुपये भेटणार। तो गरीब एकदम ओरडायला लागला, त्या शेठचं लग्न काय माझ्या पैशाची होणार आहे का, मला 50 रुपयेच पाहिजे। तशीच आपली मनुष्याची वृत्ती आहे की देवानी आपल्याला जन्म दिला, घर दिलं, दार दिलं, आई दिले, बाप दिले, भाव दिले, सगळं दिलं, पण आपण कधी देवाचा उपकार मानला नाही। पण देवानी कुठे कटोती केली तर आपण देवाला मंदिरात जातो, काहीतरी मागतो आपण आणि रागवतोही देवाला। आणि किती लोक तर आपल्या नशिबाला कोसतात, काही ग्रहांना दोष देतात, काही देवांना दोष देतात। पण आपण कधी पण हे विचार केला की आपण कधी मंदिरात गेलो, देवांना धन्यवाद दिला का, अरे तुम्ही मला किती सुंदर जन्म दिला। जन्म तर दिलंच दिलं, ते पण मनुष्य जन्म दिलं की त्या देवतांना पण दुर्लभ आहे। अशा जन्माना तू मला दिलं, ते खूप खूप धन्यवाद। मला घर दिलं, बाळ दिलं, मुलं दिलं, त्याचंही धन्यवाद आपण कधी करत नाही। चांगलं पैसे दिलं तरी आपण त्याला धन्यवाद करत नाही। कुठे थोडस दुःख आलं की लगेच आपण देवाला आठवण करतो।
देव कधी पावतो की जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देत असाल. खाली टायमाच्या वेळेला की कधी तुमच्यावर उपसर्ग आले त्यावेळेला तुम्ही देवाला या आठवण करणार तर देव किती पावणार. म्हणून जर देवाला तुम्हाला देव तुमच्याकडे बघावं नेहमी तर तुम्हाला नित्य त्या परमात्म्याला कमीत कमी ज्या परमात्म्याने 24 तास तुम्हाला दिलेले आहे तर कमीत कमी 24 मिनिटं तरी त्या देवाला द्यावी तरच देव तुम्हाला पाहू शकतो. पण त्या 24 मिनिटांमध्ये पण देव आणि तुम्ही संसार कुठे असावं असं असता कामा नाही. भूकंप आला तरी चालेल, धरती फाटली तरी चालेल, आग तुटला तरी चालेल, पण त्या 24 मिनिटांमध्ये तुम्ही आणि तो देवच असायला पाहिजे. आणि अशा क्षणी तुमच्या पापाचा क्षय होतो आणि देव तुम्हाला पावतो. पण आपण काय करतो आता जुन्या आता तर बायका तर कधी हातात माळा बघत नाही, पण जुनी बायका बघा कुठे की गावाची असेल सोफ्यावर बसलेली असेल राम 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 करत असेल, पण नजर कुठे असेल सुनाकडे काय करते काय नाही करते. कुठे भांडी पडली खाली हे घरात आणल्या मी का तुझ्या अशी काही ना काही टोमणी असतात. पण 24 तास ती राम 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 अशी किती टोमणी मारली तरी त्यांनी ती स्वर्गामध्ये जाऊन बसते. त्याचं कारण की माळा करताना पण जेव्हा ती राम राम बोलते तेव्हा त्याचं कनेक्शन बांधलेलं असतं. ती सुनाला टोमणे मारली तरी ती सुनाच्या चांगल्यासाठी मारत असते. पण आता ती आई राहिली नाही, ती व्यक्तिमत्व पण राहिले नाही. आपली संस्कृती की भारताची संस्कृती ही मिटत चाललेली आहे की ज्या दिवसापासून या भारत देशामध्ये रोटी चोटी आणि बेटी ही तिन्ही बिघडली तेव्हापासून धर्माचा हास होत आलेला आहे. पहिले घराची जेवण आपण करायचं, बाहेर कधी जेवायचो नाही. आता घरी कमी जेवण असतं, बाहेर जास्त असतं. जेवण बिघडलं आपलं. मसालेदार खाणं हॉटेलात कमीत कमी 8 दिवसात 2दा आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं. रोज वडापाव काहीतरी पाहिजेच. आपलं जेवण रोटी बिघडली, नंतर चोटी बिघडली. पुरुषांनी आपली शिखा कापली, बायकांनी आपली चोटी काढली. तिच्यापासून धर्म कमी होत चालला. नंतर बेटी ज्या दिवसापासून स्त्री माणूस, मी आता आजच्या युगाच्या हिशोबाने सांगत नाही पण धर्माच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो धर्म कुठे असतो. का की नाहीतर आजची युवा पिढी आणि स्त्री बोलेल की महाराज आजच्या युगामध्ये असे बोलतात की ज्या दिवसापासून स्त्री घरचा उमठा ओळून बाहेर जावा जास्ती आणि रस्त्यावर उभ्या उभ्या खातात, आपली घराची ती इज्जत आहे. ती जेव्हा रस्त्यावर जाऊन उभी खात असते तेव्हा ती बेटी बिघडते. आपल्या शास्त्रामध्ये एक म्हण आहे की ज्यांना आई वडिलांची सावली नसते, नवऱ्याची सावली नसते, गुरुजनाची सावली नसते, ते डोळा म्हणजे डोकं असतं तो उघडा ठेवे, पल्लू कधी पण टाकून ठेवायचं असतं सुवागन स्त्रियांनी. पण आज इकडे बघा किती लोकांनी टाकून ठेवले की ते उघडेच आहे. ज्यांना नवऱ्याची सावली नाही, आई वडिलांची सावली नाही, ज्यांना गुरुची सावली नसते, ती उघड्या डोक्याने बसलेली असते. ही परंपरा आपली आहे. कुठल्याही गुरुजनाकडे गेले डोक्यावर पदर घेऊन नंतरच त्यांचं दर्शन घ्यावं, त्याशिवाय तुम्हाला पाप लागतो. साधू संतांकडे गेले होते पुरुषांनी दंडवत करायचा असतो, बायकांनी खाली घुटण्यावर बसूनच करायचं असतं. बायकांनी कधी दंडवत करू नये, त्यांना देवानाही पाप लागतो आणि संतांनाही पाप लागतो. हे शास्त्राचे नियम आहे. पण केवढे पाळताय आता विचार करा. मी एवढ्या बोलूनही तुम्ही पाळत नाहीये तर धर्म कुठे राहिला विचार सांगा बघून. म्हणजे आमच्या इकडे येणं सगळं बेकार गेलं असं वाटतं.
अरे सगळ्यांना आई वडील आहे, नवरा आहे, भाऊ आहे, मोठे भावंड असतील, गुरुजन्य असतील, ते सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांना तुम्हाला लाभावा, सगळ्यांच्या घरी खुशाली यावी, सुख व्हावं, म्हणून कधी पण डोक्यावर पदर घेऊन बसावं. आणि जसे आता आमचे मास्तरजी बोलले की गंगाजी पवित्र करते, आज विचार करा, एवढे साधू संत बसलेले आहे. जेव्हा गंगा भागीरथी, जेव्हा गंगा स्वर्गातनं उतरली आणि भागीरथ बरोबर ती वाहत आली, तेव्हा सगळं गंगानी स्वतः बोलले की देव, मी तर सगळ्यांचे पाप धुतो, मी सगळं पापी होईल. तेव्हा देव काय बोलले त्याला की जेव्हा जेव्हा कुंभ मिळेल आणि जिकडे जिकडे संत येऊन तुझा आंघोळ करेल, ते संत तुझा पापाचा क्षय करेल. तर गंगाचा पाप पण संत लोक क्षय करत असतात, कारण की संत हे आपली त्यागाची मूर्ती असते. आपल्या मराठीमध्ये म्हण असते की संसाराच्या कल्याणात संतांच्या विभूती. संताची एक विभूती पण जगाच्या संसाराचा कल्याण करू शकते. म्हणून जगामध्ये दुःख अति आहे, मानलं तर दुःख आहे, नाही मानलं तर काहीही नाही. बाकी सुख आणि दुःख हे मनाची कल्पना आहे. मला जी वस्तू आवडते ती माझ्यासाठी सुख आहे, पण समोरच्या व्यक्तीला आवडत नाही ती त्याच्यासाठी दुःख आहे. ही मनाची कल्पना आहे की सुख आणि दुःख आहे. गीतामध्ये खूप उपदेश दिले परमात्माने, भगवंतानी, की मनुष्याने कसा वागावा, कसा राहावा, कसं करावं आणि कशी त्याग करावी. किती लोकांनी गीता वाचली असेल, पुराण वाचले असेल, पण ते काय कृष्ण झाले नाही, काय कोणी रजून झाला नाही. त्याच्या पाठीचं कारण तो व्यक्ती त्याग करू शकला नाही. गीताचा उलटा करा तर त्यागी होतो, की जो व्यक्ती त्याग करू शकतो तो गीताचा एक एक शब्दाचा अर्थ काढू शकतो. आणि त्याग कसला करावा? जन्मता तुम्ही काही घेऊन आले नाही, मी काही घेऊन जाणार नाही. जी वस्तू तुमची नाही तर त्याग कसला करणार तुम्ही? हा एक मोठा प्रश्न असतो. तर त्याग कसला करावा? की परमात्माने जे तुम्हाला दिले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावा, हा मोठा त्याग आहे. पण मला हे पण पाहिजे नाही, ते पण पाहिजे नाही, नवऱ्याला त्रास द्यायचा नाही, नवऱ्याने बायकोला त्रास द्यायचा, तुम्ही असं केलं नाही, तुम्ही तसं केलं नाही, असं करू नये. जर तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना आहे की परमात्माने जी वस्तू दिली आहे त्या वस्तूमध्ये तुम्ही खुश राहा, निश्चित परमात्मा पण तुम्हाला भेटतील आणि प्रसन्नता, सुख आणि शांती तुमच्या घराच्या उमरणात येऊन उभी राहील. निश्चित या संसारामध्ये दैत्य प्रवृत्तीचे पण लोक असतात, कोणाचं सुख कोणी बघू शकत नाही. त्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी, आचार्यांनी खूप असे शास्त्रामध्ये मंत्र दिलेले आहे, साधना दिलेली आहे, असे अनेक प्रकारचे प्रयोग दिलेले आहेत की ज्याच्या कारणाने मनुष्य त्या दुःखाला निवारण करू शकतो, त्या शत्रूचा संहार करू शकतो. बाकी शब्दामध्ये खूप ताकद आहे, मंत्रामध्ये खूप ताकद आहे. मंत्र हा ब्रह्म आहे. एक मंत्राची शक्तीने परमात्मा प्राप्त होऊ शकतो, एक मंत्राच्या शक्तीने शत्रू संहार होऊ शकतो. हा शब्द आहे. शब्दाचा समूलाच मंत्र बोलतात. तो मंत्र कसं काम करतो? हा मी हे जे प्रवचन मी देतो आहे हा पण एक मंत्रच आहे. बाकी शब्दाचा समूह झाला तेव्हा तुम्ही तो अंगीकार करू शकता. ही माझी व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकते, म्हणून तुम्ही चित्त प्रकारे तुम्ही ते ऐकू शकता. पण आपल्या शास्त्रामध्ये बीज मंत्राची खूप मोठी भूमिका आहे. आपण जे बाराखडी बोलतो त्या एक एक शब्दाला अर्थ आहे. पण तो शब्द कसा बोलावा, कसा वापरावा
कशा पद्धतीने बोलावा आणि कोणत्या लयमध्ये बोलावा, ही मोठी शिकवण आहे, ती शिकायला पाहिजे. आज समजा की 10 लोक माझ्यावर जोडून आले आणि पेलवाने हट्टे कट्टे आहे, ती मी एकटा काय करू शकेल का? त्यांना नाही करू शकत. पण मी माझ्या मंत्राच्या माध्यमाने एकच मंत्र बोलतो मी, एक शब्द पूर्ण वातावरण मध्ये भयभीती तयार केला. बोलण्याची पद्धत कशी असावी, मंत्र कसा असावा आणि कोणता असावा, ही शब्दाची जर समज तुम्हाला झाली तर निश्चित तो मंत्र सिद्ध होतो. त्या मंत्राच्या अधिष्ठित देव असतात ते तुम्हाला सहाय्य होतात आणि तुमचे जे पण कर्म आहे ते कर्मचे दोष तुमचा टाळतात, ते तुमचे दुःख टाळतात, तुमचे शत्रू टाळतात. जरूर आहे त्या मंत्राची शिकवण घ्यावी. त्याच्यासाठी आयुष्यात गुरु बनणं आवश्यक आहे. गुरु शिवाय गती नाही. या संसारामध्ये गुरु शिवाय गती मिळत नाही. कधी कसाही असो, जीव कोणताही पामर असो, बुद्धिवान असो की बुद्धिहीन असो, त्याला आयुष्यात गुरु पाहिजे. असा कोणताही देव नाही की त्याला आयुष्यात गुरु नाही. सगळ्यांना जेव्हा देवाला गुरु लागतो तो मनुष्याला लागायला भाग आहे की नाही. तर तुम्ही जेवढे संतांना भेटता, तीर्थयात्राला जाता, तिकडे कोणतेही संत तुम्हाला वाटत असेल की नाही हे संत मला मारणारे आणि तारणारे आहे, त्या संतांचे चरण पकडावे आणि त्यांच्याकडनं गुरुमुख व्हावं. आणि ज्या दिवशी तुम्ही गुरुमुख झाले त्या दिवशी तुमचं नवीन जन्म झाला असं समजायचं आणि तुमचा दुःखाचा कष्ट तो निश्चित गुरु हरतील. जरूर आहे की तुमचं समर्पणाची भावना त्या गुरु प्रत्येची असावी. सम प्रकारे अर्पण ते समर्पण. सम प्रकारे अर्पण करावं. गुरुनी गुरु मंत्र देऊन गुरुमुख करून तुम्हाला तो समर्पण केलं, पण तुम्ही त्यांना शिष्य बनवून जर समर्पण केलं तर निश्चितही तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल, तुमची आत्माचा कल्याण होईल. और निश्चितही येणाऱ्या कलयुगामध्ये तुम्ही त्या शरीर जेव्हा सुटेल तिथपर्यंत, कलयुग संपेल तिथपर्यंत तुम्ही स्वर्गामध्ये बसून राहा. का की कलयुग मध्ये कोणी मोक्ष मध्ये जाऊ शकत नाही. ही शास्त्राचा वेदांचा उल्लेख आहे की या कलयुग मध्ये कधीही कोणी मनुष्य, कोणी जीव मोक्ष मध्ये जाऊ शकत नाही. येणारा परत त्रेतायुग परत येईल, सतयुग येईल, द्वापर युग येईल, तेव्हा त्याच्यामध्ये लोक परत आपण परत या संसारामध्ये येऊ आणि तिकडनं आपण मोक्षाला जाऊ. पण जिथपर्यंत कलयुग एवढा खराब आहे की ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही कधी. अरे कलयुग तर जाऊ दे, या 2025 आणि 26 मध्ये तुम्ही बघा, खूप त्राईमान होईल या दुनियामध्ये. एवढं युद्ध छिडेल की त्याची कल्पना पण मनुष्य करणार नाही. एवढे परमाणु बंब फुटतील की महिन्या 2 महिन्यापर्यंत सूर्याची किरणे दिसणार नाही. हे माझे वाक्य तुम्ही टेप करून ठेवा. युद्ध छिडतील. भारत देशमध्ये तर तुम्ही सांप्रदायिक दंगे होतील मोठ्या प्रमाणात. समुद्र आपली मर्यादा सोडतील. जंगलाचे पशु गावामध्ये, शहरमध्ये यायला सुरुवात होईल. अन्न धान्य कमी पिकेल, भाव अति खूप वाढेल त्या दिवशी अन्नाचा भाव. म्हणून जेवढं अन्न तुम्ही साठवून 2 वर्षासाठीच साठवू शकतात असेल तर 2 वर्षासाठीच अन्न साठवून ठेवावं. पाऊस कमी होईल, गरमी अति वाढेल. पाणी साचवून ठेवा, बाहेर फेकू नका, जास्त उडवू नका. पावसाचं पाणी जमिनीमध्ये साचवून ठेवा.
हे आज तुम्हाला माझे शब्द अतिशयोक्ती वाटत असेल, पण येणाऱ्या समयामध्ये तुम्ही आठवण करणार की महाराज ते सांगून गेलेले खरे सांगून गेले. का की आजपर्यंत मी जेव्हापासून मी हिमालय सोडून परत आलेलो, जेव्हा जेव्हा मी ही भविष्यवाणी केलेली आहे तेव्हा तेव्हा ती घटना घटित झालेली आहे. तर मी अतिशयोक्ती करत नाही. तुम्ही बघा, मी आता 2024-23 मध्ये यज्ञ होता आमच्या इकडे. त्या यज्ञामध्ये मी सांगितलं सगळ्यांना काय काय होणार आहे, आणि तशीची तशी वस्तू परत घटत चाललेली आहे. तर तुम्ही पण त्या गोष्टीला लक्ष द्या आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचा वेळ येऊ द्या. सुख कधी येतो? जेव्हा घरामध्ये शांती असते. घरामध्ये प्रेम असते, घरामध्ये साफसफाई असते, त्या घरामध्ये सुख असतो, लक्ष्मी असते, देवाचा वास असतो, संतांचं आगमन होतं. आणि सगळ्या पुरुषांना मी एक माझ्या मनाच्या अंतःकरणापासून तुम्हाला सांगतो, तुमची बायको म्हणजे घराची लक्ष्मी आहे. त्या घराची लक्ष्मीचा अपमान कधी करू नका. आणि ज्या ज्या व्यक्तींनी लक्ष्मीचा अपमान केलेला आहे त्या घरी लक्ष्मी कधी थांबली नाही. भले ते बरोबर नसेल, बोलू नका, अपमान करू नका. 4 लोकांसमोर, त्यांचं मुलासमोर त्यांचा अपमान करू नका. आणि सगळे स्त्रियांना पण हे पण सांगतो की 4 चौघामध्ये तुम्ही स्वतःच्या पतीचं, तुमच्या परिवाराचं कधी एक दुसऱ्यांना सांगू नका. का की घरामध्ये शांती तुमच्या एक दुसऱ्यांच्या सहयोगानेच होईल. म्हणून घराची शांती पाहिजे, सुख पाहिजे, धन पाहिजे, तर घरामध्ये शांती आणि प्रेमाची भाव ठेवा. जर घरामध्ये प्रेम आला तो शांती पण येईल, लक्ष्मी पण येईल, सगळं येईल. घरामध्ये प्रेम ठेवा. पण प्रेम कसला असावा? प्रेमाची पण परिभाषा खूप मोठी पण आहे आणि खूप लहान पण आहे. प्रेम म्हणजे काय? आत्मा आणि आत्माचा मिलन हा प्रेम आहे. आणि जे प्रेमामध्ये काय पण घेण्या देण्याची जर व्यवहार झाला की मी हे करेल आणि तू ते करेल, मी तुम्हाला हे प्रेम करतो, मी तुम्हाला हे प्रेम करतो, तुम्हाला हे, तो प्रेम नाही, ती वासना आहे. प्रेम हमेशा देत असतो, घेत कधी नसतो. जर तुम्ही प्रेम करत असाल तर एक दुसऱ्याची आत्माशीच करा. शरीर तर निश्वर आहे. म्हणून आम्ही कोणी संत जातपातीला कधी मानत नाही. का नाही मानत? का की आम्ही संत आहे, महात्मा आहे. महात्मा काय करतो? सगळ्यांची आत्मा बघतो, शरीर नाही. जो शरीर बघायला गेले आम्ही महात्मा लोक, तर त्या वेश्याच्या कोठ्यावर बसलेले तो दलाल, आणि आमच्यामध्ये पण काही फरक राहणार नाही. म्हणजे सगळे संत हे सगळ्यांची आत्मा बघत असतो, शरीर नाही. म्हणून तो आत्मा आणि आत्मा जेव्हा एकत्र जाते तेव्हा तो परमात्मा घडत असतो आणि तो परमात्मा समोर येत असतो. आणि परमात्मा जर जवळ आला तर निश्चित आपल्या जीवनाचा पण उद्धार होत असतो. म्हणून संत समागम करावा, गुरुचरणी बसावा, गुरूंनी दिलेले वाक्याचा उपदेश जे पण देत असतात त्याचं पालन करावा, तर निश्चित तुमचा जन्म साकार होईल. आमचं पण इकडे येणं साकार होईल. जास्त मी आता तुम्हाला काही प्रवचन देणार का की वेळ झाली, जे तुम्हाला पण भूक लागत असेल. आमच्यामध्ये एक म्हण आहे की भूखे पेट भजन न हो गोपाला, ले तेरी कंठी ये तेरी माला. तो कंठी तो पहनी नहीं है, फिर भी जिसने भी पहनी है उसको भी भूख तो लगी होगी. तो जास्त वेळ घेत नाहीये, पण तुम्हाला जाता जाता माझ्या शब्दाला विराम देता देता अगोदर तुम्हाला असा एक मंत्राचा प्रयोग करून दाखवतो इकडे तुम्हाला, की तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी दुःख असेल
कुठे काही तुमचं कार्य थांबलेलं असेल ते चालू होईल आणि दुःख नाहीसा होईल, पण प्रेम भावना ठेवा आणि माझा या मंत्रावर अटूट श्रद्धा ठेवा, निश्चितच तुमच्या आत्माचा कल्याण होईल, तुमचे दुःख नाशी होईल, इथपर्यंत की तुमच्या घरामध्ये कोणी कामण टुना नजर टोटका काही केलेला असेल तोही नाही असेल. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करायला लागेल. करणार तुम्ही लोक? किती लोक करणार आहात? डोळे मोठ्यावरती करा. तर तुम्ही आपल्या आपल्या स्थानावर उभे राहा आणि दोघा हात वरती करून घ्या. मणिभद्रदेवाय भैरवाय रक्तोष्टाय त्रिनेत्राय चतुर्भुजाय सकलहस्ताय नागकणकुंडलाय सिद्ध्योपवित मंडिताय ओम ह्रीं मा मा क्रू क्रू आवेश आवेश स्तोभ्य स्तोभ्य हर हर सिद्ध सिद्ध खलु खलु अवतर अवतर चमलु चमलु भमलु चंद्रनाथ ज्वाला मान्य जनुकर पासनाथ तंग धरणेन्द्र पद्मावती आख्या देव नागपक्ष गंधर्व भ्र राक्षस रणभूतादी नती काम वली काम हेतु काम ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शुद्ध भवंतरी सर्वग्रहणाविषय नागग्रहणाविषय अवतर अवतर धुनु धुनु कंपय कंपय शिची चाले गातुन चाले बाहु चाले पादन चाले करपलाव चाले ओम क्रोम ह्रीं क्लीं आकाशगामिनी विद्यापति स्वरूपम च ते आवतो जातो वाटको बांधू छल को बांधू चित्र को बांधू ईस्ट को बांधू मुठ को बांधू ताव तिचारा को बांधू कुआ को बांधू कुआ को पोकर को बांधू हाड़ को बांधू हैया को बांधू झूठ को बांधू जटाट को बांधू जट को बांधू पशु को बांधू नाक को बांधू दूध को बांधू द्वाक को बांधू भूत को बांधू प्रेत को बांधू प्रसाद को बांधू आदो जातो वाद स्वरूप मुठ को बांधू मठाट को बांधू रट को बांधू गटाट को बांधू झूठ को बांधू दुवाट को बांधू ओम ठाट को बांधू टुराट को बांधू सर्व शत्रु को बांधू ख ख ख ख ख खादय वादे सर्व दुष्ट विग्रह नाशे सर्व शत्रु ख ख खादय सर्व दुष्ट स्वरूपम च ते मगलाम की स्वरूपम च ते स्थात स्वरूपम च ते ओम हलिम मगलाम की सर्व दुष्टानम वाचम मुखम पदम सम्यम जीवाम किलयम बुद्धिम विनाशे हलिम स्वरूपम च ते महाभूत स्वरूपम च ते पिवंत स्वरूपम च पर्वताकारी करि स्वरूपम च ते ओम क्षम क्षम क्षीम क्षुम छम छम स्वरूपे भक्त स्वरूपम च ते वेदा स्वरूपम ते जातक उपरि चिंतावे जडे जरावे परिकोप कामटुना नजे टोटकामध्ये छलमध्ये चित्रामध्ये ईष्टमध्ये मुठमध्ये चावते जारामध्ये परिकुत दोष नाशनम परिहार कधी पदवती सहित आहे आत्मचक्षु भूतचक्षु टाकिंग चक्षु सर्व लोकचक्षु आत्मा तस हल ना पच विधि विधि ओम ह्रीं ह्रीं क्लीं 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 लूम 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 ओम सम सम साम सिम सुम स स्वरूपम च ते विद्या स्वरूपे ओम ध्रम ध्राम ध्रीं ध्रुम ध्रें ध्रम दोष दुर्जटे पत्नी स्वरूपे वाग स्वरूपम च वाग्वादी नित्य प्रणते ओम प्राम प्रीं प्रूम प्रेम प्रम प्रस्वरूपम च ते महादेवादा स्वरूपे ओम धमौलिं धमौलिं चमौलिं चमौलिं धमौलिं धमौलिं धमव स्वरूपम च ते ओम समवलमं समले धिपय धिपय धापय धापय धुपय धुपय ओम पवित्र स्वरूपम च सर्वशत्रु घात स्वरूपम च ते नाशेत स्वरूपम च ते अंत स्वरूपम च ते विद्या स्वरूपम च ते निमिष स्वामी स्वरूप स्वरूपम च ते मद स्वरूपम च ते मा अध्यक्ष स्वरूपम च लोक सोचे गमति तरजणे अत्यंत किती विचार समीकळी वसबम च वंदे संभव विनंत सुईच उपदंतम शिरसे च वासुप च विमणु च धमसंत च वंदे कुतोर च वंदे मोय सचन नमिजणी च वंदे रिटर्निंग पासत वर्तमान च यम या बिते विनंत च समीजिनवरा नित्यरम प्रसन्न कित्या वंदे आम्ही जे लोक समाज सिद्धार गमलम सामाय मंतन च दिसलम रायचे सुपैसा साकाव गमरा सिद्धार सिद्धी मध्ये संदेश पडत सरपंच ओम प्राम प्रीम प्रोम प्रोम पापना सृकन पंचते सर्वपंचते ओम धृ सर्वपंचते धुतात धुतुत सर्वपंच धुतुत सर्वपंच पृथ्वी मध्ये देव भूत पिशाचादी सर्व दोष निवारण मध्ये सर्वपंचते ओम क्लाम क्लीम क्लूम क्लम त सर्वपंचते ओम ह्रीं ह्रीं हुम 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 फट स्वाहा दोघं हात घासा जेवढा जोरात असेल घासा जेवढं जोरात घासू शकतात तेवढं घासा आणि डोळ्यापासून खाली पायापर्यंत त्याला फिरून घ्या. ओम धोम शांती रिक्षकम शांती शांती रोषवे शांती सामा शांती 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 शांतिनाथ को की जो जाप कोड़ बोरा कापे पाप शांतिनाथ जी मोटा देव सुरनो सारे जेनी से दुख दारिद्र जावे दूर सुख संपत्ति होवे भरपूर ठक फांसी गिरा जावे बाग बढ़ती होवे चीतड़ा चौदह राजलोक में कीर्ति गणी शांति जी ने सरमाते धनी जो जावे प्रभु जिन राजा देवी आदि कुमार गढ़ गुमड़ पीड़ा मिट जाए देखी दुश्मन लागे पाए सगड़ो भाग्य मन नो ब्रह्म पाना सबके त्याप्या काम सुनो प्रभु मोरी अरदास मुँह सेवक में पूर्वास मजमंसित काज करो चिंता आरती विघ्न हरो मेटो मारो वाड़ गंजा प्रभु बुद्धि तुमने आपरी कीर्ति ठामो ठाम आप सिधारो प्रभु मारा काम जो नित प्रभु जी ने रटे मोती बंदा कुला कटे जे पलावन दोनों जड़ जाए 20 औषधि कर जावे चाहे पीड़ो कमरो जसो जरे शांति जी ने स्वसाता करे गर्मी व्याधि मिटावे रोग शरण मित्र नो मरे सहयोग एवो देव ना दिसे और नहीं चाले दुश्मन को जो लुटारा सब जावे भाग
चंपी शांति नाथनी कृपा गणी कृपा कर दिगोन गणी अर्ज कर तू जोड़ी हाथ राखो नहीं कोई छानी वाते की रच पोते आप काटो प्रभु जी मारा बाप तुमसे जमाई नहीं कोई तुम बजवाती शाखा हो तुम पास चले ना मर की रोकता होता जेरो नाके तो मारी मिठाई की प्रभु शांत तुझ गुणों नो नहीं आवे अंत तुमने समरी साधु सती तुमने समरी जोगी यति काटो संकट राखो माना विचड़ बदलवा पोस्तान सवतटा चोराणु जांदेश मावड़ो देखो कान शेर जावरा चेतर मास हूँ प्रभु तुम चरणों को दास ऋषि रघुनाथ जी कीधो छंद काटो प्रभु जी मारा पर हूँ जो प्रभु जी वाट बुझाती चिंता स्वीकार ओम शनिनाथ भगवान सर्व कष्ट निवारय निवारय कुरु कुरु स्वाहा। अपने अपने स्थान को ग्रहण करें। आता रोज घरामध्ये एक माळ त्याने नियम घ्या आज जेवढं संत समागम झालेलं आहे आणि एक नियम घ्या खाली की रोज एक माळा तरी करावी चामुंडा मंत्राची। मंत्र आहे एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। पाहिजे तर आपला मोबाईल उघडा तर टाईप करून घ्या मी परत बोलतोय। पहिले माझ्या बरोबर तुम्ही बोला तसं टाईप करा एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। एम क्लीम चामुंडाय विच्चे। एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। या मंत्राचा अर्थ आहे एम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे। या ब्रह्मांडाचा जेव्हा विस्फोट झाला त्या विस्फोटामधून जो पहिली जी ध्वनी आली ती एम ची आली। लहान बाळ पण आपल्या घरामध्ये जेव्हा आईच्या पोटातनं जेव्हा बाहेर येतो या सृष्टीला जेव्हा बघतो तो पहिला शब्द पहिला शब्द हाच एम बोलतो। हा सृष्टीचा नियम आहे। हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे एम। ह्रीम मंत्र हे मां भगवती महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे। क्लीम हा भगवती महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि ही एम ह्रीम आणि क्लीम ही त्रिगुणात्मक शक्ती सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली जेव्हा एकत्र होते तेव्हा चामुंडा चंड आणि मुंड हे आपल्यामध्ये राहिलेला अहंकार आणि दोष हे दोघांचा नाश करत असतो। हा चंड आणि मुंड नावाचे दोन दैत्य आपल्या शरीरात आहे जीवनात आहे त्याचा नाश करत असतो आणि ती जेव्हा नाश करते निश्चित आपला जीवन उद्धार होतो धन धान्याने भरपूर होतो सुख शांती चैतन्य आनंदी आनंद असतो आपल्या घरामध्ये आणि कुठेही शत्रूचं नामोनिशान लांब लांब पर्यंत असत नाही। म्हणून या मंत्राचं नामस्मरण नित्य प्रतिदिन करावा असं शास्त्रात सांगितलंय। शास्त्रामध्ये सांगतात की कलो चंडी विनायको या कलयुगामध्ये चंडी आणि विनायक हाच साक्षात देव तुम्हाला पावणारा देव आहे। म्हणून कलियुग मध्ये चंडी नावाचा नामस्मरण हा हरेक प्रत्येक मनुष्याने आणि जीवानी करावं। म्हणून हा चंडी पाठाचा बीज मंत्र आहे एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। हा मंत्राचा जाप करावा निश्चितच आपले दुःख दूर होणार याच्यामध्ये संशय जरा पण घेऊ नये। तुम्ही प्रयत्न करा 1 महिना करा आणि तुमचे दुःख दूर नाही झाले तर मला सांगा की गुरुजी तुम्ही येऊन बोलून गेले चुकीचं बोलून गेले। खूपच तुम्हाला आज माहित नाही मी मंत्र कधी देत नाही तरी मी तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या पोटी येऊन की तुमच्या आकर्षणाने मी हा मंत्र तुम्हाला आज दिलेला इकडे तर तुम्ही त्या मंत्राचा उपयोग करा आणि आपल्या जीवनाला सुखी करा। हेच सगळं सांगून मी माझ्या शब्दांना इकडे विराम देतो आणि तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून आशीर्वाद देतो आणि भगवतीला सांगतो की तुमच्या घरामध्ये सुख आणि संपत्ती ऐश्वर्य आणि निरोगी शरीर राहू दे हीच माझा आशीर्वाद।